नमस्कार मित्रांनो, मी रुपेश गव्हाळे. माझ्या रूप्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण कोकणातील गुहागर समुद्रकिनारा पाहणार आहोत. गुहागर हा रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुका आहे. मुंबईहून तुम्ही कोकणामध्ये जायला निघालात की मुंबई गोवा हायवेवरून चिपळूण येथे पोहोचलात की चिपळूणपासून साधारणतः 46 किलोमीटरवर गुहागर आहे. बसने तुम्ही आलात तर चिपळूणपासून गुहागरला यायला साधारणतः 1 तास 14 मिनिटं लागतात. गुहागरच्या एसटी डेपोला आलात की हा समुद्रकिनारा 5 मिनिटावर आहे. येताना उजवीकडे श्री वैडेश्वरचं मंदिर लागतं. गुहागरचा समुद्रकिनारा पर्यटकांचं लक्ष वेधून घेणार आहे. समुद्रावर जाताना दोन्ही बाजूलाच नारळाची बाग लागते. ही बघा मित्रांनो, आपण आता समुद्रकिनाऱ्याकडे चाललो आहोत. ही बघा दोन्ही बाजूला नारळाची बाग. समुद्राकडे जातानाचा रस्ताही चांगला आहे. 4 व्हीलर इथून आरामात येऊन जातात. समुद्रकिनारी जाताना लोकांची नेहमी वर्दळ असते, परंतु आता मी संध्याकाळी या समुद्रकिनारी आलो आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळ्यात समुद्र हा नेहमी खवळलेला असतो आणि त्यामुळे समुद्रकिनारी जाण्यास बंदी असते आणि खरंच कोणी जाऊही नये. पण आज पाऊस थोडा कमी आहे. फायनली आपण समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो आहोत. हा पहा, गुहागर येथील समुद्रकिनारा. वॅकेशनमध्ये इथे खूप गर्दी असते, पण आता पूर्ण रिकामी आहे. मागचे 2 दिवस खूप पाऊस होता आणि वादळ होतं. आज सकाळपासून मात्र पाऊस येऊन जाऊन आहे, त्यामुळे थोडं शांत वाटतंय. मी मूळचा कोकणातला असल्यामुळे माझं आवडतं ठिकाण म्हणजे समुद्रकिनारा. एकदम शांततेची जागा. कधी एकटेपणा वाटला की अशा ठिकाणी जाऊन बसायचं. त्या अथांग सागराला पाहत बसायचं. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात. त्याच्या कधीही न थांबणाऱ्या लाटा, त्याचा कधीही न थांबणारा प्रवाह, त्याचा कधीही न थांबणारा आवाज. कुठेच स्वल्पविराम नाही, कुठेच पूर्णविराम नाही. तुम्हाला जगायला स्फूर्ती देऊन जातो हा समुद्र. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे.